अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघामधील महायुतीचे उमेदवार अमित साटम यांनी आपल्या प्रचार फेरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृती यांचा वापर प्रचारासाठी केल्यामुळे त्यांच्यावर चौहोबाजूने टीका झाली होती। त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केले होते। सबसे इम्पोर्टेंट चीज आपसे कहना चाहती हूँ, महाराजा छत्रपति शिवाजी हमारे आराध्य देव हैं या नहीं हैं? महाराष्ट्र का सम्मान है या नहीं है? बाबा साहेब अम्बेडकर भारत रत्न और महामानव हैं या नहीं है? महामानव हैं या नहीं है? वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी हमारे देवता तुल्य हैं या नहीं है? आपकी हिम्मत कैसे हुई? आपकी हिम्मत कैसे हुई कि आपने उनके कपड़े और वेशभूषा पहनाकर अपने प्रचार में उनका इस्तेमाल किया? शर्म है, शर्म है, और आपको इसका खामियाजा भुगतना पड़ेगा। और अगर मैं शिव सैनिक स्टाइल में बोलूं ना, कान पट्टी के नीचे मारना चाहिए ऐसे लोगों को। और ये अगर चलाते भी हो ना, चलाओ, मैं खुली चुनौती देती हूँ इनको कि अगर हमारे यावर अमित साटम यांनी उत्तर देताना, आपण कोणताही आचारसंहिता नियमांचे उल्लंघन केले नसून वरील प्रचार फेरीमध्ये स्थानिक मंडळांनी ती झाकी तयार केली होती, तर झाकीमध्ये असलेल्या कोणत्याही व्यक्तीने मतदान करण्याचे अपील केलं नव्हतं। आम्ही त्यांचा सन्मानच केला। जे प्रश्न उपस्थित करत आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानत नाहीत का, असा सवाल उपस्थित केला। पाहुयात काय म्हणाले अमित साटम। आपल्यावर गंभीर असे आरोप केले की आपण छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घेऊन प्रचार फेरीमध्ये उतरलो। हे बघा, इंदिरानगर शिवाजीनगर मध्ये प्रचार फेरीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। त्या ठिकाणी स्थानिक जनता, स्थानिक मंडळ, स्थानिक संस्थांनी स्वागताची व्यवस्था त्या ठिकाणी केली होती। उत्स्फूर्त अशा प्रकारचं स्वागत त्यांनी त्या ठिकाणी केलं। त्या संपूर्ण स्वागताची व्यवस्था त्या तिकडच्या मंडळांनी आणि संस्थांनी केली होती आणि त्यांनी त्या ठिकाणी महापुरुषांचे देखावे हे निर्माण केलेले होते। आणि परंतु महापुरुषांच्या वेशभूषेमध्ये असलेल्या व्यक्तींनी कोणत्याही प्रकारचं वोटचं अपील त्या ठिकाणी केलेलं नाहीये। त्यामुळे आचारसंहितेचा कोणताही भंग या ठिकाणी झालेला नाहीये। महापुरुषांचा कोणताही अपमान त्या ठिकाणी झालेला नाहीये आणि त्यामुळे विरोधकांना काहीच विषय नाही आणि त्यामुळे अशा प्रकारचे कुठले तरी विषय निर्माण करायचे, क्रिएट करण्याचा प्रयत्न हा विरोधकांकडून केला जात आहे। मी स्वतःहून ही बातमी बघितल्याच्या नंतर रिटर्निंग ऑफिसरला माझा खुलासा हा दिलेला आहे आणि त्या ठिकाणी आचारसंहितेचं उल्लंघन झालेलं नाही। कारण अनेक प्रचार सभांमध्ये, प्रचार फेरीमध्ये आपण महापुरुषांच्या तस्बिरी ठेवतो, त्यांना अभिवादन करतो, त्यांना नमन करतो, त्यांना माल्यार्पण करतो आणि त्यामुळे जे तक्रार करतायत त्यांना छत्रपती शिवाजी महाराज मान्य नाहीत का? जे तक्रार करतायत त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आदर नाही का? आणि जे तक्रार करतायत ते हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर नतमस्तक होत नाहीत का? हा माझा त्यांना सवाल आहे। तुमचा आक्षेप कशावर आहे? बाळासाहेबांवर आहे? शिवाजी महाराजांवरती तुमचा आक्षेप आहे का? किंवा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर तुमचा आक्षेप आहे का? आक्षेप कशावर आहे? त्यामुळे त्या ठिकाणी कोणतंही आचारसंहितेचं उल्लंघन झालेलं नाहीये। महापुरुषांचा अपमान तर झालाच नाहीये, पण त्यांचा सन्मानच झालाय, त्यांना नतमस्तक होऊन नमन केलेलं आहे त्या ठिकाणी। आणि त्यामुळे अशा प्रकारचे काही मुद्दे नसताना कुठला तरी मुद्दा तयार करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत। त्याच सभेमध्ये राज्यसभेच्या खासदार जे प्रियंका चतुर्वेदी यांनी आपला उल्लेख करताना आपल्या नावांकिन न घेता कमळाबाई असा उल्लेख केला। हे बघा, असं आहे, विरोधकांना जे बोलायचं आहे ते बोलू द्या, मला त्याला उत्तर द्यायची आवश्यकता वाटत नाही। या सगळ्या खालच्या दर्जाच्या टीकेला उत्तर अंधेरी पश्चिमची जनता ही येणाऱ्या 20 तारखेला देणार आहे। या व्हिडिओवर अंधेरीकरांच्या सुद्धा प्रतिक्रिया येतात की अंधेरीकर असतील, कारण या व्हिडिओ मोठ्या प्रमाणात अंधेरीमध्ये व्हायरल होतोय, त्यावर अंधेरीकर व्यक्त सुद्धा होते, त्या अंधेरीकरांना काय सांगू? अंधेरीकर मोठ्या संख्येने, मोठ्या प्रमाणावर आपला आशीर्वाद, आपला पाठिंबा, आपलं समर्थन हे दर्शवत आहेत। आपल्याला हे गेल्या अनेक दिवसांच्या प्रचार फेऱ्यांमध्ये, कॅम्पेनमध्ये दिसतच आहे आणि त्यामुळे अंधेरीकरांना मी हीच साथ घालतो, प्रार्थना करतो की आपण आपले साथ, सहकार्य आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी जसे ठेवलेले आहेत, येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ते तसेच कायम ठेवा, अशा प्रकारची विनंती मी तमाम अंधेरीकरांना करतो।